नाही, आमदार खासदार कोण नाही, काय नाही. आता बघा आता आम्ही या धानोर रोडच्या खड्ड्यात बसून लोटांगण आंदोलन करत आहोत. गेले 1 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र हे प्रशासन कसल्याच प्रकारचं लक्ष देत नाही. मला लेखी आश्वासन दिलं होतं या रस्त्यावरचे आम्ही खड्डे तरी भरू, हे देखील भरले नाहीत. आता हे पालकमंत्री अजित पवार आहेत, हे तरी निदान ह्या रस्त्याचं काम मार्गी लावणार आहेत का? आता शासनाची पहिली म्हण आहे की शासनाचं काम वर्षभर थांब. आता वर्ष बी झालं ना, हे शासन केव्हा काम करणार आहे? आता आम्हाला पार मरायची बारी आली ना. 10 वर्ष झाले या रस्त्याची अवस्था बेकार आहे. हे अंकुशनगर झालं, हे धानोर रोड झालं, अगदी चलणं देखील मुश्किल आहे. रोज विद्यार्थी इथं एक ना एक विद्यार्थी इथं पडतात. हे प्रशासन करतंय काय? रोज आम्ही तिथं निवेदन देतो, मात्र हे प्रशासन काहीच लक्ष देत नाही. आणि हे आमदार याला लक्षवेधी करायला जमती. दुसऱ्या प्रकरणात जिथं पैसे भेटते तिथं लक्षवेधी करतो. या धानोर रोडच्या रस्त्यासाठी करणं म्हणावं लक्षवेधी. कुठं आहेस तो आमदार? अरे ये ना म्हणावं, जरा धानोर रोडला बघ ना म्हणावं, या लोकांची परिस्थिती बघ ना म्हणावं. काय आहे हे? अरे लोक तुला इथं भुटानी मारते, आणि तू जर इथं जर म्हणलं ना हे रस्ता मी करू शकत नाही तर लोक भुटानी मारते. तू आमदार आहेस का कोण आहे हे कळायला पाहिजे. पालकमंत्री, आता राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी तरी हे रस्त्याचं मार्गी लावा ना. वर्ष झालं मला दिलंय की प्रशासकीय मान्यता राहिली आणि कुठं काय राहिलं आहे. DPTCमध्ये घेतला, कुठं त्या नगर उद्यानातून घेतला. माझ्याकडं सगळी यादी आहे. त्या DPTCमध्ये कोणते रस्ते घेतलेत, जे रस्ते सगळ्यात शेवटी होते ते आधी काढले. अहो आमचा धानोर रस्ता इतका खराब आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या ना. जे रस्ता करायची आवश्यकता नाही तिकडं तुम्ही लक्ष देता. आमच्या ह्या रस्त्याकडे केव्हा लक्ष देणार आहेत? आणि हे बीडचे नेते, यांना तर एक असे रस्त्याने चापकानी फोडून काढायला पाहिजेत रस्त्यात. गेल्या वर्षभरापासून धानोर रोड अंकुशनगरसाठी आंदोलन करत आहे. लेखी आश्वासन दिलं जातं, मात्र अस्तित्वात रोडच्या कामाला सुरुवात केली जात नाही. त्यामुळं वर्षपूर्ती म्हणून हे आज आंदोलन, लोटांगण आंदोलन करत आहोत. पालकमंत्री अजित पवारांनी जातीनं लक्ष देऊन या दोन्ही रोडचं काम सुरू करावे, या मागणीसाठी आम्ही आज हे लोटांगण आंदोलन करत आहोत.